नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कमलेश आणि मी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. तर मी कागदपत्राची एक लिस्ट बनवली आहे, जे मला कमेंटमध्ये खूप मित्रांनी सांगितले की डॉक्युमेंटबद्दल एक व्हिडिओ बनवा. तर पहिलं डॉक्युमेंट असं आहे की 10वी व 12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. दुसरं आहे शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड. त्यानंतर जात प्रमाणपत्र असण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर जन्मतारखेचा दाखला. लक्षात घ्या, तारखेचा दाखला नसला तरी चालेल, का तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तुमची जी जन्मतारीख असते ते सुद्धा चालते. त्यानंतर रहिवासी दाखला, डॉमासाईल पण लागतंच. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ओबीसीसाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे लागतंच. ठीक आहे. त्यानंतर येतं आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आय डी, पासपोर्ट. तुमची जी पहिचान असते, ओळख असते, ते या 3वर ठरवली जाते. त्यानंतर 3 फोटो, पासपोर्ट साईज फोटो लागतात. त्यानंतर इतर श्रेणीचे प्रमाणपत्र म्हणजेच गृहरक्षक दल, प्रकल्पग्रस्त, पोलीस पाल्य, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त आणि माजी सैनिक यांना जे एक्स्ट्रा मार्क भेटतात ते हे प्रमाणपत्राची गरज आणि आवश्यकता असते. त्यानंतर लागतं ते आवेदन अर्ज आणि ॲडमिट कार्ड, या दोघांची पण गरज असते. पण लक्षात घ्या, ग्राउंडसाठी हे लागत नाही सर्व कागदपत्र, फक्त ॲडमिट कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो लागतात. का तर ग्राउंडवर तुम्ही कागदपत्राची गरज पडत नाही, पण तरी तुम्ही आणू शकता बरोबर. जर तुमचे चेकच झाले, जर तुम्हाला सरांनी त्याची काय म्हणतात फाईलच बनवायला लावली आणि त्यांना जमा करायला लावली, तर ते लागायची आवश्यकता पडू शकते. तर भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.